आज एक ओपीडीला पेशंट आलेली, 10 दिवस झालेले होते डिलिव्हरी होऊन आणि अजूनही आंघोळ केलेली नव्हती। मित्रांनो, डिलिव्हरी झाल्यानंतर केव्हा आंघोळ करायला पाहिजे, बाळाची आंघोळ कधी करायला पाहिजे, अजूनही काही ठिकाणी जुन्या परंपरेप्रमाणे 10-10, 15-15 दिवस पेशंट आंघोळ करत नाही। आता नवीन गाईडलाईन्सप्रमाणे जर डिलिव्हरी झाली असेल तर डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल आणि जरी टाके असले तरी आंघोळ दुसऱ्या दिवसापासून करता येतं। त्यासाठी काहीही बंधन डॉक्टरांकडून नसतात। बाळासाठी मात्र जर डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल किंवा सिझेरियन झालं असेल तर नवीन गाईडलाईन्सप्रमाणे 15 ते 20 दिवसपर्यंत आंघोळ करायला बाळाचे बाळरोग तज्ञ परावृत्त करतात, कारण जोपर्यंत नाळ पडत नाही तोपर्यंत इन्फेक्शन व्हायची भीती जास्त असते। परंतु हेही फार वैयक्तिक आहे। आजही काही डॉक्टर लोक लवकर आंघोळीचं सांगतात आणि काही लोक 8 ते 10 दिवसापर्यंत आंघोळ करायची नाही असं रिकमेंड करतात। जेव्हा आपलं सिझर झालेलं असतं तर आता आमच्याकडे मागच्या 15 वर्षापासून आम्ही वॉटरप्रूफ ड्रेसिंग लावत असतो आणि पेशंट लोकांना सांगत असतो का तुम्ही घरी गेल्यानंतर आंघोळ रोज करायची आहे। परंतु पुन्हा घरचे जुने लोक येतात आणि ते सांगतात नको आंघोळ करू नको, टाके खराब होऊन जातील। ज्या ठिकाणी वॉटरप्रूफ पट्टी लावलेली नाही आहे अशा ठिकाणी आंघोळ न केलेलं चांगलं। परंतु जिथं डॉक्टर सांगता आहेत का तुम्हाला वॉटरप्रूफ पट्टी लावलेली आहे त्यावेळेस नक्कीच आंघोळ केली पाहिजे, कारण आंघोळ केल्यामुळे इन जनरल तुमची हेल्थ चांगली राहते, फ्रेश वाटतं आणि तुम्हाला बाळाला दूध पाजताना कंटाळा येणं किंवा दुसरं बाकी बऱ्याच गोष्टी आहेत आंघोळ केल्यामुळे। तर माझी विनंती आहे का आपण प्लीज जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर रेग्युलर आंघोळ करत राहा आणि सिझर झालं असेल आणि वॉटरप्रूफ पट्टी असेल तरी आपण आंघोळ करू शकतात। आणि इन केस सिझर झालेलं आहे आणि वॉटरप्रूफ पट्टी नाही आहे अशा वेळेस जोपर्यंत टाके चेक करून तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत नाही आंघोळ करायचं तोपर्यंत आंघोळ करू नका। ही माहिती आपल्याला नक्कीच फायद्याची असेल आणि आपल्या जवळचे कोणी असे असतील ज्यांना ही माहिती दिल्याने त्यांचा फायदा होऊ शकतो तर नक्की शेअर करा। मित्रांनो, आपण आपली डिलिव्हरी झाल्यानंतर आंघोळ कधी केली होती किंवा सिझर झाल्यानंतर कधी आंघोळ केली होती या बाबतीत आपले काही अनुभव असतील तर ते नक्की शेअर करा। ते नक्कीच दुसऱ्या पेशंट लोकांना त्यांची हिंमत वाढवण्यासाठी मदत करतील। थँक्यू।